ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अर्जुनची साथ देत आता रविराज खूप मोठ्या खेळाला कोर्टामध्ये नव्याने सुरुवात करणार असतात। तर हा खेळ नव्याने साक्षीनेच मांडलेला असतो। तर त्या खेळाचं सडेतोड उत्तर रविराज तिला देणार असतात व महिपती शिक्रे हा गुन्हेगारच आहे आणि त्याला सजा ही मिळायलाच हवी असं रविराज कोर्टात सांगून त्या बाबतीतले सगळे पुरावेही देणार असतात। ज्या साक्षीने आता अर्जुन चैतन्यचा सगळ्या मीडियासमोर खोटं रडण्याचं नाटक करून त्यांना सापळ्यात अडकवलेलं असतं व महिपतीला सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो, त्या प्रयत्नाला आता तिला यश मिळणारच नसतं। कारण त्या दोघांच्या मध्ये अखेर आता रविराज ठामपणे उभा असतो आणि रविराजच आता महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देत साक्षीला कोर्टामध्ये चांगलंच तोंडावरती पाडणार असतो। तर रविराज आता अर्जुनची साथ देत प्रतापची केस रिओपन झाल्यानंतर ती केस परत कशी लढणार व आता महिपती हा गुन्हेगारच होता हे सिद्ध कसं करून दाखवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रविराजाने फोन करून अर्जुनला आता महिपती शिक्रेची केस रिओपन केल्याचा खुलासा केलेला असतो, तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसलेला असतो। तर अर्जुन सांगतो की सिनियर, जरी मला आता कोर्टामध्ये येऊ दिलं जात नसेल तरी सुद्धा मी अजिबात इथे स्वस्त बसणार नाही, मी कोर्टात येतो आहे। तेव्हा रविराज सांगतात की हो, उद्या आता कोर्टात काय करायचं आहे हे आपण इथे आल्यानंतर पाहूयातच। तेव्हा आता सायलीला अर्जुनने दुसरा धक्का दिलेला असतो की जर आता महिपती शिक्रे याचे गुन्हे जर कोर्टात सिद्ध नाही करू शकलो आपण तर मधुभाऊंच्या केसमध्ये आत्तापर्यंत जेवढी केस आपण लढलो आहोत ना ते सगळं काही बेदखल करण्यात येईल। तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन, सायली, चैतन्य, प्रताप हे चौघेही कोर्टामध्ये निघालेले असतात। तर कल्पनाला आता मनात रुकरुक लागून राहिलेली असते। तेव्हा अर्जुन तिची समजूत घालतो आणि सांगतो की सिनियर आहे ना मम्मा, सिनियर सगळं काही सांभाळून घेईल। जरी मी तिथे आता काही करू शकलो नसतो तरी सुद्धा सिनियर हा महिपती शिक्रेला त्याच्या गुन्ह्याची सजा मिळवून देईल, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे। तर त्यानंतर आता कोर्टामध्ये आल्यानंतर पिऊन जो असतो तो अर्जुनला वाटेमध्येच अडवतो आणि तो सांगतो की 1 मिनिट अर्जुन सुभेदार, तुम्ही ना आतमध्ये नाही जाऊ शकत। बार काउन्सिलकडे तुम्ही जोपर्यंत सत्याचे पुरावे देत नाहीत, तुम्ही खरे होतात हे जर सिद्ध करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोर्टाने आत येण्याची परमिशन दिलेली नाहीये। तर इतक्यात आता साक्षी, महिपती तिथे आलेले असतात। तेव्हा साक्षी मुद्दाम दिवसते। साक्षी त्या पिऊला सांगते की आम्ही तरी आत जाऊ शकतो ना, कारण कोर्टाने पुरावे तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आम्ही कोणाची फसवणूक तरी केलेली नाहीये। मुद्दाम आता साक्षी अर्जुनला डिवचण्याचा प्रयत्न करत असते, कारण अर्जुन रागाच्या भरात एक चूक करेल आणि त्याच संधीचा फायदा घेऊन साक्षी महिपतीची केस लढू शकते हे तिला चांगलंच माहिती असतं। परंतु सायली असं काही तिथे होऊच देत नाही। सायली अर्जुनला थांबवते। तेव्हा अर्जुन जेव्हा सायलीकडे पाहतो तेव्हा त्याचा राग जरासा शांत होतो। तर मुद्दाम परत महिपती बोलायला लागतो। महिपती सांगतो की मेलेल्या माणसाला कशाला सुनावतेस साक्षी, अगं हा माणूस केव्हाचाच मेला आहे, आता फक्त याचं बॉडी उरली आहे आणि याला काही सांगून फायदा नाहीये। अर्जुन आता खूप चिडलेला असतो। तो पुढे येतो आणि महिपतीची कॉलरच पकडतो। तेव्हा आता महिपती हे काही कमी नसतो, महिपती सुद्धा आता अर्जुनची कॉलर पकडतो। तिथे दोघांमध्ये बाचाबाची व्हायला सुरुवात झालेली असते आणि दोघं एकमेकांकडे खूप रागानेही पाहत असतात। तर साक्षी तिकडे आता तमाशा पाहत असते, कारण साक्षीला अर्जुनची एक चूकच हवी असते। त्यावरती तिथे पटकन आता रविराज आलेले असतात। तर रविराज आता महिपतीला सांगतात की महिपती शिक्रे, कॉलर सोडा अर्जुनची, काय करताय, गुन्हेगार आहात ना, अजून कोर्टात तुमचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत आणि या वकिलाच्या कॉलरला पकडणं तुम्हाला खूप महागात पडेल। तेव्हा आता महिपती शिक्रे बाजूला होतो। तर तिथे पिऊनला रविराज सांगतात की अर्जुनला जरी बार काउन्सिलमध्ये हजर राहायला जरी सांगितलं असलं ना तरी अर्जुन सुभेदारांवरचे आरोप अजूनही सिद्ध झालेले नाही आहेत, त्यामुळे कोर्टाच्या आवारात ते फिरू शकतात। मला मान्य आहे की केस ते लढू शकत नाहीत, परंतु अर्जुन आणि चैतन्य हे कोर्टात येऊ शकतात, ये जाही करू शकतात, त्यामुळे तुम्ही उगाच स्वतःचे नियम इथे आम्हाला सांगू नका। आणि पिऊनलाच आता रविराजांनी खूप काही सुनावलेलं असतं। तर अर्जुनला रविराज सांगतो की अर्जुन चल आतमध्ये चल। तर अर्जुन, चैतन्य आता आतमध्ये आलेले असतात। तेव्हा अर्जुन सांगतो की सिनियर, अरे काय होणार आहे, मला ना खरंच खूप टेन्शन आलं अरे या सगळ्याचं। तो महिपती शिक्रे ना काही कर परंतु सुटायला नाही पाहिजे।
तो जर सुटला ना तर खूप सगळं काही माझ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. तेव्हा आता विश्वास दाखवत तिथे रविराज अर्जुनला सांगतात की हे बघ अर्जुन, मी ही केस माझ्या पद्धतीप्रमाणे नक्की लढेल आणि मी प्रयत्न करेन की त्या महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षाही मिळायलाच हवी. तर त्यानंतर आता कोर्टाला सुरुवात झालेली असते, कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते. तेव्हा पवार वकील उभे राहतात आणि कोर्टाला सांगतात की मिलॉर्ड, महिपती शिकरे हे जे मागे त्यांच्यावरती आता ड्रग्ज प्रकरणाचे जे आरोप लागले गेले होते ते खोटे आहेत असा त्यांचा दावा आहे आणि तो दावा सिद्ध करण्यासाठी आम्ही ही केस रिओपन केली आहे. आता तुम्हाला सगळं काही प्रकरण माहितीच असेल की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांनी खोटे पुरावे, बनावट पुरावे तयार करून कोर्टाची दिशाभूल केली आहे आणि हे सगळं काही पत्रकारांसमोर सिद्ध झालं आहे. इतक्यात आता रविराज उठतात आणि पवार वकिलांना सांगतात की 1 मिनिट, अजून हे अर्जुन सुभेदारांसमोर तुम्ही असं कसं काय बोलू शकता? बार काउन्सिलकडे जरी अर्जुनला हजर राहायला सांगितलं असलं ना तरी त्याच्यावरचे पुरावे अजूनही तुम्ही कोर्ट दिलेले नाही आहेत आणि अर्जुनवरचे हे आरोप जे तुम्ही खोटारे आरोप लावले आहेत ना ते सिद्ध झालेले नाही आहेत. तर मिलॉर्ड आता तिथे परमिशन ग्रँटेड म्हणतात. तेव्हा पवार वकिलाचा पहिलाच प्रयत्न रविराजांनी फसवलेला असतो. तेव्हा सायली अर्जुन खूप खुश झालेले असतात. तर तिथे आता पवार वकील सांगतात की मागच्या वेळी जे संतोष जमदाडे होते त्यांनी आता ड्रग्ज प्रकरणामध्ये महिपती शिकरे यांच्यावरती आरोप केले आणि ते आरोप खोटे आहेत असंच आम्ही दावा केला आहे. त्यावरती परत आता तिथे रविराज उभे राहतात आणि सांगतात की मिलॉर्ड, संतोष जामदाडे यांनी फक्त आरोप केले नव्हते तर ते आरोप सिद्धही करून दाखवले होते. त्यांनी महिपती शिकरेचं नाव जरी घेतलं असेल ना तरी CCTV फुटेज जी व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केली होती त्यात महिपतीचा क्लिअर आवाज होता आणि महिपती शिकरेने प्रताप सुभेदारांना या प्रकरणामध्ये अडकवायचं आणि त्याच्याकडून बदला घ्यायचा हे सगळं काही प्लॅनिंग करून त्यांनी केलं होतं. खरं तर प्रताप सुभेदारांना त्यांनी अडकावलं होतं. प्रताप सुभेदार स्वतः निर्दोष आहेत. त्यावर ते आता पवार वकील सांगतात की रविराज साहेब, जर तुम्ही सांगताय की तुमच्या वकिलाने खरे पुरावे सादर केले होते कोर्टात तर ते सिद्ध करा. काय आहे ना की संतोष जामदाडेच्या मुलीची तब्येत खराब होती तेव्हा संतोष जामदाडेंना पैशांची खूप गरज होती आणि त्या पैशांच्या गरजेसाठी मुलीच्या जीवनासाठी त्यांनी महिपतीची मदत केली होती आणि महिपती शिकरेनेच त्यांना हे सगळं काही करायला लावलं आहे असे खोटारडे आरोप महिपती शिकरे यांच्यावरती केले होते. आता मला एक सांगा की जो संतोष जामदाडे आपल्या पुरीला वाचवण्यासाठी महिपती शिकरेवरती असे आरोप करू शकतो तो संतोष जामदाडे जर प्रताप सुभेदारांनी पैसे दिले आहेत म्हणून कोर्टाची दिशाभूल करूच शकतो की तो परत खोटं बोलत नाही हे कशावरून सिद्ध करू शकता तुम्ही? तर त्यावर ते आता रविराज उठतात आणि सांगतात की पवार वकिलांचं ना मला वाटतं जरासं डोकंच फिरलं आहे. संतोष जामदाडे यांनी कोर्टामध्ये स्वतःहून व्हिडिओ रेकॉर्ड केलेली सादर केली होती कारण संतोष जामदाडेला आता बंदूक समोर ताणून महिपती शिकरेने धमकी दिली होती की तिच्या पोरीच्या जीवाचं काहीतरी तो बरं वाईट करेल म्हणून आणि म्हणूनच या सगळ्यांमध्ये त्यांनी स्वतःची बाजू क्लिअर करण्यासाठी आणि स्वतःवर परत जर महिपती शिकरेने या प्रकरणामध्ये त्याला अडकवलं तर हे सगळं काही खोडून काढण्यासाठी आपल्याकडे पुरावे असावेत म्हणून महिपतीचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं होतं. तर त्यानंतर पवार वकील सांगतात की रविराज सर, एक गोष्ट तुम्ही विसरताय की साक्षी शिकरे यांनी पत्रकारांसमोर म्हटल्याप्रमाणे हे सगळे काही पुरावे खोटे उभे करूच शकता की आणि त्या संतोष जामदाडेंनी सांगितलं होतं की कोर्टामध्ये की त्यांची मुलगी जेव्हा रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेत पडले होते तेव्हा सायली सुभेदार यांनी तिचा जीव वाचवला होता. कदाचित आता जसं तिचं ऑपरेशनसाठी महिपती शिकरेकडून पैशांची गरज होती म्हणून महिपती शिकरेच्या बाजूने साक्ष देणारा तो संतोष जामदाडे आता सायली सुभेदारांनी त्यांच्या पोरीचा जीव वाचवला आहे म्हणून केस फिरवू शकतो की तो खोटं बोलत नाही हे कसं काय सिद्ध करू शकता तुम्ही? तर रविराज आता परत त्यांनी ती संतोष जामदाडांनी सादर केलेली व्हिडिओ घेऊन आलेली असतात. तेव्हा आता ती व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करत सांगतात की जज साहेब तुम्हीच पाहू शकता बनावट केलेल्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये किती फरक आहे तो. हे बघा, पवार वकिलांनी आमच्यावरती आरोप केले आहेत अर्जुन सुभेदारांवरती, या सच्च्या वकिलावरती आरोप केले आहेत की त्यांनी खोटारडे पुरावे बनावट पुरावे तयार करून महिपती शिकरेंवरती आरोप करून त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे. परंतु ही व्हिडिओ बघा आणि बनावट व्हिडिओ जर असती तर ही अशी दिसली नसती. बनावट व्हिडिओ कशा असतात हे तुम्हालाही माहिती आहे. मी फक्त एवढंच कोर्टाला सांगतोय की अर्जुन सुभेदार
यांनी खरे पुरावे कोर्टात सादर करून महिपती शिकरेसारख्या कुख्यात गुंड प्रवृत्तीच्या माणसाला त्याची खरी शिक्षाच मिळवून दिली होती. आता प्रताप सुभेदारांना आरोपी सिद्ध करायचं म्हणून आता महिपती शिकरेंनी ही केस परत एकदा रिओपन करून स्वतःला या सगळ्या प्रकरणामधून सोडवण्यासाठी हे नवी खेळी सुरू केली आहे. तेव्हा जज साहेब, माझी कोर्टाला एवढीच विनंती आहे की आम्ही जे कोर्टात पुरावे सादर केले आहेत त्या सगळ्याचा पाठपुरावा करून आम्ही खऱ्याची साथ देतोय याचा तुम्ही विचार करावा. तर आता रविराजांनी सडेतोड उत्तर देऊन पवार वकिलांचे सगळेच प्लॅन फसवलेले असतात आणि साक्षीचे सुद्धा. तर आता कोर्ट काय निर्णय देणार? कोर्ट परत एकदा महिपतीला शिक्षा सुनावणार की आता या सगळ्याच्या राड्यामध्ये प्रतापच अडकणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे. हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.